विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत. BEd CET 2023 या अनुषंगाने सुपर 50 प्रश्नावली सामान्य ज्ञान हा घटक आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रों, आपली परीक्षा एकदम जवळ आली आहे हे आपणास माहीत आहे. तर ही आपण सुपरफास्ट प्रश्नावली पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर आजच्या प्रश्नावलीमधला प्रश्न पहिला. महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? 1 720, 2 500, 3 7200 किलोमीटर, 4 600 किलोमीटर. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 720 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? 1 औरंगाबाद, 2 नागपूर, 3 पुणे, 4 कोल्हापूर. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 नागपूर करेक्ट उत्तर होय. 3 ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण ज्याला आपण एकक असं म्हणतो किंवा युनिट म्हणतो कोणते? 1 डेसिबल, 2 डाईन, 3 जूल, 4 वॅट. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 डेसिबल ज्याला आपण स्मॉल डी कॅपिटल बी असं लिहित असतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. जनगण मन हे गीत कोणी लिहिले? 1 राम गणेश गडकरी, 2 रवींद्रनाथ टागोर, 3 साने गुरुजी, 4 विवा शिरवाडकर. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 रवींद्रनाथ टागोर. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत होय. पुढचा प्रश्न. पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी घटकाशी संबंधित आहे? 1 तेलबिया, 2 धान्य, 3 दूध, 4 मत्स्य उत्पादन. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 तेलबियाशी निगडीत असणारा हा घटक होय. पुढचा प्रश्न. KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा. 1 नो युअर कस्टमर, 2 नो युअर कॅश, 3 नो युअर चीप, 4 नो युअर कॉप्स. तर विद्यार्थी मित्रों, नो युअर चीप म्हणजेच आपल्या बॉसला ओळखा, आपल्या अधिकाऱ्याला ओळखा, आणि नो युअर कॉप्स म्हणजे तुमच्या सैन्याला ओळखा. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 नो युअर कस्टमर बँकिंगशी निगडीत हा फुलफॉर्म आहे. KYC म्हणजेच तुमच्या कस्टमरला ओळखा, त्याची ओळख पटवून घेणे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1 1935, 2 1960, 3 1961, 4 1986. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 1935 करेक्ट उत्तर होय. पुढचा. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? 1 चित्रपट, 2 खेळ, 3 साहित्य, 4 आरोग्य. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीमध्ये आपण चित्रपटासाठी पुरस्कार देत असतो. पुढचा प्रश्न. माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 महात्मा गांधी, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 महात्मा फुले, 4 लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 महात्मा गांधी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? 1 पुणे, 2 यवतमाळ, 3 औरंगाबाद, 4 नाशिक. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 पुणे जिल्ह्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला चिखलदऱ्यासारखे, तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळसारखे थंड हवेचे ठिकाणे पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न. दादासाहेब फाळके पुरस्कार फिल्म ऑफ द इयर 2022 कोणत्या चित्रपटास मिळाला? विद्यार्थी मित्रों, आता जो आपण प्रश्न पाहिला त्याच्याशी निगडीत दुसरा प्रश्न. 2022चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या पिक्चरला, कोणत्या फिल्मला देण्यात आला? 1 बाहुबली 2, 2 पुष्पा, 3 RRR आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 पुष्पा झुकेगा नहीं साला याला आपल्याला दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 मिळालेला आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? 1 औरंगाबाद, 2 नाशिक, 3 नागपूर, 4 मुंबई. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 नागपूर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रों, भारताची दक्षिण गंगा कोणत्या नदीस म्हणतात? 1 ब्रह्मपुत्रा, 2 यमुना, 3 तापी, 4 गोदावरी. विद्यार्थी मित्रों, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी, त्यामुळे आपण तिला दक्षिण गंगा असं म्हणतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. बटाट्याची चाळ पुस्तक कोणी लिहिले? 1 प्र के अत्रे, 2 विवा शिरवाडकर, 3 पु ल देशपांडे, 4 नासी फडके. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ तसेच आसामी हेही पुस्तक लिहिले. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तसेच खिल्ली ही पु ल देशपांडे यांची कृती होय. पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य निर्मिती केव्हा झाली? 1 1935, 2 1960, 3 1961, 4 1986. विद्यार्थी मित्रों,
ऑप्शन 2 1960 म्हणजेच 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 1 वसंतराव नाईक, 2 यशवंतराव चव्हाण, 3 पी.के. सावंत, 4 मनोहर जोशी. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होय. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? 1 हॉकी, 2 क्रिकेट, 3 कबड्डी, 4 बेसबॉल. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 हॉकी, ज्यामध्ये क्रिकेट इतकेच म्हणजे 11 खेळाडू असतात, तो भारताचा राष्ट्रीय खेळ होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशास म्हणतात? 1 चीन, 2 नॉर्वे, 3 थायलंड, 4 जपान. विद्यार्थी मित्र पांढऱ्या हत्तीचा देश म्हणजेच थायलंड हा होय. तर नॉर्वे अचानक सूर्य चमकणारा तो देश आहे. तर जपान हा उगवत्या सूर्याचा देश होय. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 थायलंड आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वप्रथम नागरिक कोण असतो? 1 राज्यपाल, 2 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती, 4 मुख्यमंत्री. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 राष्ट्रपती करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हा ग्रंथ कोणाचा आहे? 1 महात्मा गांधी, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 महात्मा फुले, 4 लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ होय. तसेच विद्यार्थी मित्र शेतकऱ्यांचा आसूड हाही ग्रंथ त्यांनी लिहिला, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 मे, जे आपण आताच पाहिलं विद्यार्थी मित्र 1 मे 1960 म्हणजेच महाराष्ट्र दिन. त्यानंतर विद्यार्थी मित्र 2 28 फेब्रुवारी, 3 1 डिसेंबर आणि 4 16 सप्टेंबर. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 राष्ट्रीय दिन आपण 28 फेब्रुवारी साजरा करतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, ओझोन वायू थरास भगदाड पडल्याने कोणता रोग होऊ शकतो संभवतो? विद्यार्थी मित्र 1 कॅन्सर, 2 एड्स, 3 मलेरिया, 4 कांजण्या. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 कॅन्सरचा धोका आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात स्वच्छ नदी कोणती? 1 ॲमेझॉन, 2 मिसुरी, 3 थेम्स, 4 नाईल. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 थेम्स ही जगातील सर्वात स्वच्छ नदी आहे, जी की ब्रिटन म्हणजे ज्याला आपण इंग्लंड असं म्हणतो, तर इंग्लंड देशातून ती वाहते. विद्यार्थी मित्र सर्वात रुंद नदी ॲमेझॉन आहे जगातील, तसेच सर्वात लांब नदी नाईल ही होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, रात्री घड्याळात चमकणारा पदार्थ कोणता? 1 पारा, 2 लिथियम, 3 रेडियम, 4 कार्बन. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 रेडियम करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, घटपर्णी ही कीटकभक्षी वनस्पती कोणत्या राज्यात आढळते? 1 महाराष्ट्र, 2 गोवा, 3 आसाम, 4 पश्चिम बंगाल. विद्यार्थी मित्र पश्चिम बंगालमध्ये ते आपल्याला पाहायला मिळते, आढळते. पुढचा प्रश्न, कोणत्या पेशी अंगकाश पेशीचे ऊर्जाग्रह असे आपण म्हणतो? 1 केंद्रक, 2 तंतुकणिका, 3 रिक्तिका. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया हे पेशीचे ऊर्जाग्रह होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता? 1 धाराशिव, 2 छत्रपती संभाजीनगर, 3 पालघर, 4 ठाणे. विद्यार्थी मित्र सगळ्यात शेवटी तयार झालेला जिल्हा पालघर हा होय. तर हे 2 जे जिल्हे आहेत विद्यार्थी मित्र हे नामांतर झालेले नाव आहेत, म्हणजे हे जिल्ह्याची निर्मिती नाही आहे, तर फक्त नाव बदललेलं आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. ऑप्शन 3 पालघर ठाणे जिल्हा विभाजन होऊन तयार झालेला जिल्हा हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सह्याद्री डोंगर रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? 1 दौडा बेटा, 2 केटू, 3 कळसुबाई, 4 साल्हेर. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 कळसुबाई करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कुतुब मिनार कोठे स्थित आहे? 1 हैदराबादला, 2 दिल्लीला, 3 मुंबईला, 4 कलकत्त्याला. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 दिल्ली करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्र हैदराबाद येथे आपल्याला 4 मिनार पाहायला मिळतो, मुंबई येथे इंडिया गेट, तर कलकत्ता येथे विद्यार्थी मित्र आपल्याला बॉटॅनिकल गार्डन पाहायला भेटते, तसेच हावडा ब्रिज आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, कुंकू कोणत्या घटकापासून बनते? 1 शेंदुरापासून, 2 हळदीपासून, 3 गुलालापासून, 4 बीटरूटपासून. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 कुंकू हळदीपासून बनत असते, हे आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले? 1 महात्मा गांधी, 2 महर्षी कर्वे, 3 विनोबा भावे, 4 आचार्य अत्रे. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 महर्षी कर्वे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, नावाड्यांना म्हणजेच सेलर्सला जहाज चालवणारे लोक यांना उत्तर दिग्दर्शनाचे काम कोणता तारा करतो? 1 ध्रुवतारा, 2 सूर्य, 3 शततारका, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र नॉर्थ पोल आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो म्हणजेच उत्तरेकडील तारा
तर ऑप्शन 1 ध्रुवतारा हा उत्तर दिशा दर्शवण्याचे काम करतो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात रुंद नदी कोणती? 1 गंगा, 2 कोसी, 3 ब्रह्मपुत्रा, 4 गोदावरी. विद्यार्थी मित्रो, मानस सरोवर येथून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील सर्वात रुंद नदी होय. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय हॉकी खेळाडूस हॉकीचा जादूगार असे म्हणतात? 1 धनराज पिल्ले, 2 मानसिंग, 3 हरप्रीत सिंह, 4 मेजर ध्यानचंद. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी शरीराचे सरासरी तापमान किती डिग्री सेल्सिअस असते? 1 30, 2 35, 3 40, 4 37 डिग्री सेल्सिअस. विद्यार्थी मित्रो, मानवी शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, वर्ष 2023चा म्हणजे चालू वर्षाचा हिंद केसरी पुरस्कार कोणाला मिळाला? हिंद केसरी कोण ठरला? 1 महेश पाटील, 2 प्रमोद सावंत, 3 बाला रफिक शेख, 4 अभिजित कटके. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 अभिजित कटके करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लीप वर्षात किती दिवस असतात? 1 266, 2 365, 3 366 आणि 4 265. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 366 करेक्ट उत्तर होय. तर युज्युअल वर्षामध्ये म्हणजेच लीप इयर नसलेल्या वर्षामध्ये 365 दिवस आपल्याला पाहायला भेटतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1 1985, 2 1885, 3 1785, 4 1985. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचं, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? 1 लिली, 2 गुलाब, 3 कमळ, 4 सोनचाफा. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 कमळ भारताचे राष्ट्रीय फूल, तर जपानचे राष्ट्रीय फूल लिली हे होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, मीठ, साखर व पाणी यांच्या मिश्रणास काय म्हणतात? 1 त्रिअमृत, 2 जलसंजीवनी, 3 जलदूत, 4 जलासव. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 ज्याला आपण इंग्रजीमध्ये ORS असं म्हणतो म्हणजेच जलसंजीवनी हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जगातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे? 1 स्वातंत्र्यदेवता पुतळा राष्ट्रसंघ ज्याला आपण संयुक्त राष्ट्रसंघ असं म्हणतो म्हणजेच USA, 2 बुद्धमूर्ती मलेशिया, 3 एकात्मता पुतळा भारत आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, सर्वात उंच असणारा नुकताच गुजरात राज्यामध्ये उभारलेला एकात्मतेचा पुतळा म्हणजेच श्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे तो जगातील आता नंबर 1चा सर्वात उंच पुतळा झालेला आहे. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्र, स्वातंत्र्य दिवसाचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा एक उंच पुतळ्यापैकी पुतळा होय, जो की अमेरिका म्हणजेच USA आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ICCची स्थापना केव्हा झाली? इंडियन क्रिकेट कौन्सिल जे आहे विद्यार्थी मित्र त्याची स्थापना कधी झाली? 1 1995, 2 इसवी सन 1900, 3 1909 आणि 4 1930. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 1909 साली ICCची स्थापना झालेली आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, स्वच्छ भारत अभियान राबवण्यात अग्रेसर राज्य कोणते? 1 गोवा, 2 गुजरात, 3 उत्तर प्रदेश, 4 महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रामध्ये स्वच्छ भारत मिशन हे जोरदार चाललेले आहे, तो अग्रेसर आहे म्हणजे सर्वात पुढे आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. 44वा प्रश्न विद्यार्थी मित्रो, वसुंधरा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 7 एप्रिलला, 2 22 एप्रिलला, 3 28 फेब्रुवारीला, 4 5 जूनला. विद्यार्थी मित्रो, आपल्या BEdच्या पेपरच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 22 एप्रिलला आपण जागतिक वसुंधरा दिन साजरा करत असतो. 7 एप्रिलला विद्यार्थी मित्र आपण जागतिक आरोग्य दिन जो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मार्फत साजरा केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र जागतिक नाही ज्याला आपण राष्ट्रीय असं म्हणतो विद्यार्थी मित्रो, नॅशनल सायन्स डे जो की आपण काय करत असतो 28 फेब्रुवारीला साजरा करतो. तर 5 जूनला आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा करतो. ह्याही गोष्टी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे, महत्त्वाचे ते प्रश्नाची उत्तरे होत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? 1 महाबळेश्वर, 2 गंगोत्री, 3 त्र्यंबकेश्वर, 4 मानसरोवर. विद्यार्थी मित्रो, कृष्णा नदी महाबळेश्वरहून उगम पावते, गंगा नदी गंगोत्री येथून उगम पावते, त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी, तर विद्यार्थी मित्रो मानसरोवरामधून ब्रह्मपुत्रा नदी उगम पावलेली आपल्याला पाहायला भेटते. पुढचा प्रश्न, संगणकाचा शोध कोणी लावला? 1 मार्कोनी, 2 न्यूटन, 3 चार्ल्स बॅबेज, 4 एडिसन. विद्यार्थी मित्रो, संगणक ज्याला आपण कॉम्प्युटर म्हणतो त्याचा शोध ऑप्शन 3 चार्ल्स बॅबेज यांनी लावला आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. तर एडिसन यांनी विद्युत बल्बचा म्हणजेच लाईटचा शोध लावला आहे, बल्बचा शोध लावला, हेही आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न,
प्लॅनिंग टू विन हे पुस्तक कोणी लिहिले? 1 सायना नेहवाल, 2 सानिया मिर्झा, 3 किरण बेदी, 4 मेरी कोम. विद्यार्थी मित्र, सायना नेहवाल यांनी प्लॅनिंग टू विन हे पुस्तक लिहिलेले आहे. तर किरण बेदी यांनी आय डेअर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, आय डेअर म्हणजेच मी हिंमत केली असा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन 1 सायना नेहवाल या आपल्या प्रश्नाचं उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, कोणत्या राज्यात 14 एप्रिल हा दिन समता दिन म्हणून साजरा केला जातो, पाळला जातो? 1 केरळमध्ये, 2 महाराष्ट्रात, 3 तामिळनाडूमध्ये, 4 गोव्यात. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 तामिळनाडू करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? 1 18वे, 2 20वे, 3 19वे, 4 21वे. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 19 हे करेक्ट उत्तर होय. म्हणजे ते 19वे मुख्यमंत्री होते. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, जो की शेवटचा प्रश्न आहे, मराठी लेखनाची लिपी कोणती आहे? 1 ब्राह्मी, 2 खरोष्टी, 3 देवनागरी, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, आपल्याला स्क्रीनवरती जे लिहिलेलं दिसत आहे हे सगळं जे आहे तर ते आपण देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजेच मराठी भाषेची लेखनाची जी लिपी आहे विद्यार्थी मित्र ती देवनागरी ही होय. तर सुपरफास्ट प्रश्नावली येथे संपते. विद्यार्थी मित्र, प्रश्नावली आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. परीक्षेसाठी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.